मला आज इकडे येऊन खूप दुर्दैवी आणि अतिशय आश्चर्यजनक असं वाटतं की खरंच म्हणजे महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री, 2 मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर पण आज 4 तारखेला मराठींविरुद्ध जे आंदोलन झालं त्याच्यात एकदम सर्रासपणे वेगळं एकदम सुरळीत तो आंदोलन झालं. पण आज जेव्हा मराठी व्यक्ती मराठी मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधानं करू इच्छितो आणि आपल्या मनातली ती जी एकजुटता आहे ती दाखवू इच्छितो, मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो, त्यावेळी त्यांना दाबलं जात आहे. ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही. आणि आम्ही शंका कोण घेत आहे, कोण प्रश्नचिन्ह उभं करतं? हेच सरकारमधले जे आपल्या राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या भाजण्यासाठी इथे जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इकडे आमची मुस्कटदाबी अजिबात सहन करू शकणार नाही. मराठी अस्मितेसाठी आमची माग आहे की मराठी माणसाला येथे आपल्याला खरं म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे. मराठी माणूस जो आहे तो त्याच्या न्यायासाठी लढतोय आपल्या मातृभूमीवर. आपल्याला जर हा न्याय मिळाला नाही तर आम्ही कुठे जायचं? मराठी मुख्यमंत्री असल्यानंतर, मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर येथे आम्हाला दाबलं जातंय, येथे पकडून आम्हाला दिलं जातंय. खूप निराशा निराश केलाय.